प्रत्येक यशस्वी आयुष्यामागं एक शांत संघर्ष असतो आणि प्रत्येक सुंदर प्रवासाची सुरुवात लहानशा पावलांनीच होते. हा आहे वैभव चौधरी. 15 सप्टेंबर 2000 संभाजीनगर येथे जन्म आणि पिशोरमध्ये घडलेलं बालपण. वडील भरत चौधरी रागीट पण तेवढेच प्रेमळ. ये शानदार विकेट. आई योगिता चौधरी शांत, संयमी आणि संस्कारांची शिकवण. आजी आजोबा संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ. या प्रवासात कुटुंब कायम सोबत होतं. शाळेतील आठवणी, मित्रांचा सहवास आणि स्वप्नांना दिशा देणारं शिक्षण. जिजामाता विद्यालय ते MGM जर्नलिझम. हळूहळू एक मुलगा जबाबदार व्यक्ती बनत गेला. शिक्षणाबरोबरच संस्काराची शिकवणही चालू होती. रेडिओ जॉकी म्हणून पहिली इंटर्नशिप, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आणि आज कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी खंबीरपणे सांभाळणारा वैभव. रागीट पण हसतमुख, मेहनती आणि जबाबदार. लोकांमध्ये ओळख त्याच्या स्वभावामुळे आणि कुटुंबामुळे. वारसा, प्रगती आणि यश हीच त्याची मूल्य. कुटुंब म्हणजे ताकद आणि वैभवसाठी कुटुंब हेच सर्वस्व आहे. आणि त्या प्रवासात एक खास क्षण आला जिथे नात्याला नाव मिळालं. साखरपुड्याच्या या दिवशी 2 मनांनी एकमेकांना शब्द दिला आणि 2 कुटुंबांनी त्या नात्याला आशीर्वाद. आणि आज त्या सर्व प्रवासाला एक नवा अर्थ मिळतोय. अरेंज मॅरेज मधून 2 कुटुंबांचं नातं जुळलं. प्राची सिंगारे, आयुष्याची नवी साथ. आशीर्वादांनी सुरू झालेला एक सुंदर अध्याय. हा फक्त एक विवाह नाही, हा आहे एका सुंदर आयुष्याचा पुढचा प्रवास. वैभव नवरदेव झाल्यासारखं वाटतच नाही आम्हाला अजून. म्हणजे अजून असं लहान बाळासारखाच वाटतोय आमच्या घरात तो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. योग चालून आला, सगळं चांगलं मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही समाधान वाटतंय. तो स्वभाव खूप छान आहे. स्वभाव त्याचा माझ्या बरोबर काही मॅच होत नाही जास्तीचा. आई बाबा आणि मम्मी. गरम तेवढाच आहे, नरम तेवढाच आहे आणि माझ्यावरच येतो. आमच्यामध्ये 2 नंबर भावाचा मुलगा विशाल, आज तो नाही आमच्यामध्ये. त्याला जाऊन साधारण 7 वर्ष झाले. तेवढी आठवण आमच्यात कायम आहे आणि त्याची कमतरता नेहमी भासत राहते. तो काही मनातून बाजूला होत नाही आणि तेवढी आठवण राहिली. 2017 मध्ये तो आम्हाला सोडून गेला. माणूस पुढे जातो तो कुटुंबामुळेच.